शहादा नगरपालिकेत चक्क सर्वसाधारण सभा तहकूब करण्याचा अजब प्रकार घडलाय। भाजपच्या नगरसेवकांनी घातलेल्या गोंधळामुळे सभा थांबवण्यात आल्याचं सांगितलं जाते। या प्रकाराची सध्या शहादा शहरातील स्थानिक राजकारणात जोरदार चर्चा पाहायला मिळते। या सभेत दरम्यान भाजपच्या उपनगराध्यक्षा माधवी पाटील आणि नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळालं। त्याचप्रमाणे भाजप नगरसेवकांकडून अनेक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले। यामुळे शहादा नगरपालिकेत दोन परस्पर विरोधी टोक असलेले भाजप आणि जनता विकास आघाडी पुन्हा एकदा एकमेकांविरोधात उभे राहिले। तर नेमका कोणत्या मुद्द्यावर भाजप नगरसेवकांनी आक्षेप नोंदवला, कोणत्या कारणामुळे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यामध्ये वादाचे खटके उडाले, आता याचे शहादा शहरातील स्थानिक राजकारणात कसे पडसाद उमटतात, तर चला या सर्व प्रश्नांवर सखोल पद्धतीने चर्चा करूया आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, काल दिनांक 31 मार्च 2026 रोजी शहादा नगरपालिकेत सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते। दुपारी 12 वाजेच्या सुमारास नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात करण्यात आली। यावेळी नगराध्यक्षांसह व्यासपीठावर उपनगराध्यक्षा माधवी पाटील आणि मुख्याधिकारी साजिद पिंजारी उपस्थित होते। सभेला भाजपचे 9 आणि जनता विकास आघाडीचे 21 असे एकूण 30 नगरसेवक उपस्थित होते। या सभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच भाजप नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला। मागील सर्वसाधारण सभेत मंजूर नामंजूर तसेच स्थगित झालेल्या विषयांचे इतिवृत्त म्हणजेच रिपोर्ट तसेच आजच्या सभेच्या अजेंड्यावरही विषयांबद्दल मुख्याधिकारी त्याचप्रमाणे विभाग प्रमुखांची टिप्पणी अजूनपर्यंत नगरसेवकांना उपलब्ध करून दिली नाही, असा आक्षेप त्यांनी घेतला। जेव्हापर्यंत मागील सभेचा रिपोर्ट आणि या सभेतील विषयानुसार सविस्तर टिप्पणी मिळत नाही तोपर्यंत पुढील कामकाज होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। अशा प्रकारे मागील सभेतील रिपोर्ट आणि आज आता होत असलेल्या सभेच्या अजेंड्यावरील विषयांची टिप्पणी न मिळाल्याने भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला। म्हणून शेवटी नगराध्यक्षांना सभा थांबवावी लागली। या संदर्भात नगराध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले की आज पालिकेचे सर्वसाधारण सभा आणि स्थायी समिती सभा आयोजित करण्यात आली होती, परंतु पत्रिकेवरील मागील सभेतील रिपोर्ट वाचून ते कायम करणे हा विषय क्रमांक 1 अनावधाने प्रशासनाकडून राहून गेला होता। भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतल्याने सभा तहकूब करण्यात आली। दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सदस्यांना रिपोर्ट आणि टिप्पणी दिली जाईल। त्यानंतर ते ठरवतील त्या दिवशी सभा आयोजित करण्याचा आमचा मानस आहे। कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्याबाबत सामंजस्याने चर्चा होणे गरजेचे आहे, कारण राजकीय मतभेदापेक्षा शहादा शहराच्या विकासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे। मित्रांनो, शहादा नगरपालिकेची सध्या स्थिती ही फारच गुंतागुंतीची आहे, कारण अभिजित पाटील हे जनता विकास आघाडीकडून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत। मात्र नगरपालिकेतील सदस्य म्हणजेच नगरसेवकांची संख्या ही भाजप पक्षाची एकूण 21 म्हणजेच सर्वाधिक आहे। त्यामुळे उपनगराध्यक्ष भाजपचा आहे, म्हणून नगरपालिकेत नेहमी नगराध्यक्ष विरुद्ध उपनगराध्यक्ष असा सामना पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे भाजप आपल्या जवळ असलेल्या बहुमताचा उपयोग करून जनता विकास आघाडीच्या नगराध्यक्षांचा निर्णयाला सहजच नामंजुरी देतात। दरम्यान या संपूर्ण प्रकारावर उपनगराध्यक्षा माधवी पाटील म्हणाल्या की 12 फेब्रुवारीला सर्वसाधारण सभा झाल्यानंतर अद्याप देखील सदस्यांना त्या सभेतील रिपोर्ट मिळालेले नाही, तसेच आजच्या सभेतील विषय पत्रिकेवर अध्यक्षांच्या स्वाक्षरीने मागील सभेतील रिपोर्ट वाचन करणे हा विषय घेण्यात आलेला नाही। त्यामुळे आम्ही या प्रकरणावर आक्षेप नोंदवला आहे। एकीकडे नगराध्यक्ष माझ्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेवतात आणि दुसरीकडे मात्र आम्ही रास्त मागणी केली तर त्याला कोरटपणा म्हणतात। यावरून त्यांची मानसिकता दिसून येते। आम्ही नवीन जरी असलो तरी आम्हाला या कामाचा फारच अनुभव आहे, त्यामुळे आम्हाला कमी लेखू नये। सर्वसाधारण सभेत गोंधळ वाढल्याने आणि नगरसेवक आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने शेवटी ही सभा बंद करण्यात आली। पण एवढ्यावरच हा वाद थांबला नाही, कारण उपनगराध्यक्षा आणि काही नगरसेवकांनी थेट मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांचे कार्यालय गाठले। तिथे प्रशासनाच्या वेळ काढू धोरणाबद्दल नगरसेवकांनी जाब विचारला।
यावेळी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. त्यामुळे शहादा नगरपालिकेत काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. दिनांक 30 मार्च 2026 रोजी सर्वसाधारण सभेनंतर स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र स्थायी समितीतील सभेत देखील असाच प्रकार पाहायला मिळाला. त्यानंतर बहुमत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी स्थायी समितीची सभा देखील तहकूब करण्यात आली अशी मागणी केली. नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी बहुमताचा आदर ठेवावा आणि लवकरात लवकर नगरसेवकांना मागील सभेतील रिपोर्ट आणि आजच्या सभेची विषयावर टिप्पणी उपलब्ध करून देण्यात यावी असे देखील भाजपच्या नगरसेवकांकडून सांगण्यात आले आहे. आता या समस्येचे समाधान शोधून लवकरच सभेची पुढील तारीख काढली जाईल असे प्रशासनाने सांगितले आहे. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण बातमी शहादात घडलेल्या या आश्चर्यकारक प्रकरणाबद्दल. शहादा नगरपालिकेत सध्या जनता विकास आघाडीचे लोक नियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील आणि नगरपालिकेत बहुमत असणाऱ्या भाजप पक्षामध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.